नमस्कार. सौमित्र घरात आल्यानंतर जेव्हा अवंतिकाच्या फोटोला हार लावलेला बघतो तेव्हा मात्र सौमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सौमित्र खूपच चिडलेला असतो, तो खूप रडत असतो. तेवढ्यात मात्र जानकी सौमित्र जवळ जाते आणि जानकी सौमित्राला बोलते, सौमित्र भाऊजी प्लीज स्वतःला सावरा, सौमित्र भाऊजी प्लीज. तेव्हा मात्र सौमित्र रागाने जानकीला बोलतो, जानकी वहिनी प्लीज लांब राहा. तुझ्यावरती विश्वास ठेवून मी माझ्या अवंतिकाला तुझ्या वरती सोपवून गेलो होतो, पण तू काय केलंस? तू मात्र माझा विश्वासघात केलास. तूच माझ्या बाळाचा आणि माझ्या अवंतिकाचा खून केलायस आणि यासाठी तूच जबाबदार आहेस आणि मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, प्लीज प्लीज असं नका बोलू. तुम्ही असा विचारच का करताय? प्लीज असा विचार नका ना करू. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, बस झालं जानकी वहिनी, आता मात्र तू माझ्याशी नाही बोललीस तरी चालेल. मी तुला कितीतरी वेळा सगळ्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला, पण जानकी वहिनी तू मात्र माझ्या विरोधातच होतीस आणि आज तुझ्यामुळे मी माझ्या बायकोचा आणि माझ्या बाळाचा जीव गमावला. का विश्वास ठेवला मी तुझ्यावरती? जर का विश्वासच ठेवला नसता तर ही वेळच आली नसती. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, सौमित्र भाऊजी मला तुमचा राग कळतोय, पण प्लीज प्लीज मला समजून घ्या. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, नाही मला नाही समजून घ्यायचंय तुला, आणि खरं सांगायचं तर आता माझ्यापासून तू लांबच राहा. सौमित्र नाही नाही ते आरोप करत असतो. तेवढ्यात मात्र तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या मोठ्याने बोलते, सौमित्र प्लीज प्लीज शांत राहा. उगाच जानकीवरती नको ते आरोप करू नका. का असं वागतोयस तू? तेव्हा लगेच सौमित्र बोलतोय, गप्प बस तू. तू कशाला मध्ये मध्ये चोंबडेपणा करतेस? या सर्व गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी अहो बस करा. काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं बोलताय. प्लीज ऐश्वर्याच्या बाबतीत असं काहीतरी बोलू नका. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, वा जानकी वहिनी वा, खरंच मानलं पाहिजे तुला. आता मात्र मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. अगं मी माझी बायको गमावले, माझं बाळ गमावलंय, तरी सुद्धा तुला या ऐश्वर्याचीच बाजू घ्यायची आहे का? तुझ्या हट्टापायी हे सर्व झालंय. वेळीच जर का या ऐश्वर्याला घराबाहेर काढलं असतंस तर ही वेळच आली नसती. पण नाही, तुला तुझा हट्ट पूर्ण करायचा होता ना. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, सौमित्र सौमित्र अरे शांत हो. का असा हायपर होतोस? सौमित्र प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, मला काही एक ऐकायचं नाही आणि मला कोणाचंच काही समजून घ्यायचं नाहीये. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या अवंतिकाला मारलत. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, बस झालं सौमित्र, भानावरती ये. काय बोलतोयस ते तुला तरी कळतंय का? अरे तू तू तुझ्या बायकोवरती जेवढं प्रेम करायचास तेवढंच प्रेम आम्ही सुद्धा अवंतिकावरती करायचोच ना. मान्य आहे आज तू तुझी बायको गमावलीस, पण जरा तरी विचार कर. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश शांत व्हा. ऋषिकेश प्लीज स्वतःला शांत करा. सौमित्र भाऊजींची आता मनस्थिती नाहीये सगळ्या गोष्टी समजून घ्यायची. आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी अगं एवढे सगळे आरोप तुझ्यावरती तो करतोय आणि तुला त्याला समजून घ्यायचंय? जानकी अगं काय बोलतेस तू? त्यावेळेला जानकी बोलते, हो. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, झाली नाटकं सुरू हिची. हिची नाटकं सुरू व्हायला वेळ लागत नाही. अगं पण ही नाटकं करायची गरज काय? कशाला हा चांगुलपणा दाखवायला पाहिजे? तुझ्या या चांगुलपणाने माझी अवंतिका परत येणार आहे का जानकी वहिनी? तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही ना, नाही येणार, आणि याचीच खंत कुठेतरी माझ्या मनात आहे आणि म्हणूनच मी तुला समजवतीये. प्लीज प्लीज सौमित्र भाऊजी शांत व्हा. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, बस झालं, आता मात्र मला कोणाचंच काही ऐकायचं नाहीये. तेव्हा मात्र जानकी बोलते, सौमित्र भाऊजी तुम्ही माझ्यावरती नको नको ते आरोप करताय, पण एक दिवस तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होईलच. प्लीज सौमित्र भाऊजी शांत व्हा. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, अगं मला कसला पश्चाताप होणार आहे अजून? आता मला तर कसलाच पश्चाताप होणारच नाही. आणि तू जे काही केलंयस ना
त्यामुळे तर मी तुला कधीच माफ करणार नाही. यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला. तेव्हा मात्र जानकी बोलते, ठीक आहे सौमित्र भाऊजी, आता आता तुम्हाला असं वाटतंय ना की तुमचा आणि माझा संबंध संपलेलाच बरा, तर ठीक आहे सौमित्र भाऊजी, तुम्ही तुमची वेळ घ्या, मी तुम्हाला अजिबात काहीही बोलणार नाही. तेव्हा जानकीला ऋषिकेश बोलतो, जानकी अगं काय बोलतेस तू? जी चूक तू कधीच केली नाहीस त्या चुकीला तू मान्यता का देतेस? तेव्हा लगेच जानकी बोलते, कारण सौमित्र भाऊजी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. पण जाऊ देत ना, आता हा विषयच मला वाढवायचा नाही. इकडे ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि शेवटी ऐश्वर्याने तिचे रंग दाखवलेले असतात. ती वेड्यासारखी हसत असते आणि ती म्हणत असते, बस मला तर हेच पाहिजे होतं, बाकी काही नको. आता मात्र या जानकीला उद्ध्वस्त करणार. जानकी, तू मला या घरातून फरफटत बाहेर काढलं होतंस ना, मी तुझ्यापासून तुझी नाती एक मार्गी लांब करणार. आता तू बघ, आज हा सौमित्र तुझ्यापासून लांब गेलाय, अवंतिकाला तर कायमचं संपवलंय. आता एक एक करून मी तुझ्यापासून सगळ्यांना लांब करेन आणि तू एकटी पडशील. जानकी आणि ऋषिकेश हे बाहेरून ऐकत असतात. तेव्हा ऋषिकेश बोलतो, काय बाई आहे ही? तेव्हा जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि त्याला बेडरूम मध्ये घेऊन येते. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी हे तुला सर्व माहिती असून सुद्धा तू हिला पाठिंबा का देतेस? जानकी तू हिला पाठीशी का घालतेस? तेव्हा लगेच जानकी बोलते, याला कारण फक्त आणि फक्त तिला मला भ्रमात ठेवायची आहे म्हणून, बाकी काही नाहीये. ऋषिकेश प्लीज तुम्ही स्वतः शांत राहा आणि ऐश्वर्याला याच भ्रमात राहू देत की ती जे काही वागते ते आपल्याला माहितीच नाही. आपल्याला असंच दाखवायचंय की आपल्याला तिच्या सगळ्या गोष्टी पटतायत. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी तुला या ऐश्वर्याचा स्वभाव माहिती होता तरी सुद्धा तू त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवलास. अगं त्या ऐश्वर्यावरती जर का विश्वासच दाखवला नसतास तर कदाचित आज आपली अवंतिका जिवंत असती. तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशकडे बघते आणि ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश तुम्हाला खरंच असं वाटतं की आपली अवंतिका आपल्यात नाहीये म्हणून? ऋषिकेश हा सुद्धा माझ्या खेळाचा एक मास्टर प्लॅन आहे आणि तो मी जसा रचायचा तसा रचलाय. ऋषिकेश मी अवंतिकाला काही होऊ देणार नाही, मी तिची काळजी घेईन असं वचन सौमित्र भाऊजींना दिलं होतं आणि ते वचन मी निभवणारच. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय सौमित्र भाऊजी आता जरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसले तरी सुद्धा मला त्यांना विश्वासात घेऊन या गोष्टी सांगाव्याच लागतील. ऋषिकेश ऐश्वर्याला भ्रमात ठेवून मी अवंतिकाला अगदी योग्य ठिकाणी ठेवलंय. अवंतिका जिवंत आहे ऋषिकेश. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, काय जानकी अगं पण या सगळ्या गोष्टी करायची गरजच काय? तुला जर का ऐश्वर्याचा खरा चेहरा माहिती आहे तर तू ऐश्वर्याला सगळ्यांसमोर उघडं पाड ना. तेव्हा मात्र जानकी बोलते, नाही, या वेळेला ऐश्वर्याला मी अशा पद्धतीने संपवणार नाही. या वेळेला ऐश्वर्याची वाट मी लावणार, पण ती योग्य पद्धतीने. परत ते वादळ आपल्या घरात घुसायलाच नको. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी म्हणजे तुझं काय ठरलंय? तेव्हा लगेच जानकी बोलते, कळेलच तुम्हाला माझं काय ठरलंय ते, आणि ती वेळ आता योग्य पद्धतीने येणार आहे. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी तुला जेवढी गरज लागेल ती गरज मी सगळी पूर्ण करेन. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही माझ्या सोबत आहात ना, एवढंच माझ्यासाठी पुरे आहे. ऋषिकेश सौमित्र भाऊजींचा राग अशाच पद्धतीने ऐश्वर्याला दिसला पाहिजे, जेणेकरून ऐश्वर्याला असंच वाटत राहील की सौमित्र भाऊजी माझ्या विरोधात आहेत. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, म्हणजे सौमित्राला आपण सांगायचं नाही? तेव्हा मात्र जानकी बोलते, एवढ्यात तरी नाही. आता जर का आपण त्याला सांगितलं तर नक्कीच सगळं नको ते होऊन जाईल. तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला परत एकदा बोलते, ऋषिकेश मी तुम्हाला सांगितलंय पण प्लीज तुम्ही कोणालाही काहीही सांगू नका. इकडे सारंग ऐश्वर्याला बोलत असतो, ऐश्वर्या जे काही झालं ते चुकीचंच झालं. सौमित्र दादानी असं जानकी बहिणीला बोलायला नको होतं. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो ना, मला सुद्धा खूप वाईट वाटलं. सौमित्र तर कुणाचंच ऐकत नाही. येता जाता प्रत्येक वेळेला जानकीला नाही नाही ते बोलत असतो, पण मला सुद्धा कळत नाही की काय करावं ते. तेव्हा लगेच सारंग बोलतो, ऐश्वर्या आपण काहीतरी करूया का, जेणेकरून
जानकी वहिनी आणि सौमित्र दादामधले गैरसमज दूर होतील. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो नक्कीच सारंग, तुम्ही फक्त मला सांगा, मी नक्कीच तेवढं करेन. अहो जानकी वहिनी माझ्यासाठी एवढं काही केलंय की मी तिच्यासाठी एवढं नाही का करू शकत. तेव्हा मात्र सारंग बोलतो, ऐश्वर्या तुमचं हे बदललेलं रूप सौमित्र दादाला कधी कळेल काय माहिती, पण मी मात्र खात्रीनिशी सांगतो ऐश्वर्या, तुम्ही खूपच बदललेले आहात. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जाऊ देत ना सारंग, तुम्हाला समजलं ना बस झालं, बाकी मला काहीच ऐकायचं नाही. त्यावेळेला सारंग बोलतो, ऐश्वर्या काळजी करू नका, एक ना एक दिवस सौमित्र दादा तुम्हाला नक्की स्वीकारेल. तेव्हा मात्र सौमित्र तिथून जात असतो आणि तो मोठ्याने बोलतो, ही वेळ कधीच येणार नाही आणि हा दिवस सुद्धा उजाडणार नाही सारंग. अरे तुझ्या या बायकोमुळे मी माझी बायको गमावलीये. तेव्हा सारंग बोलतो, बस झालं सौमित्र दादा, तुझं दुःख मला कळतंय, तुझी काळजी मला समजतेय, पण तू मात्र माझ्या बायकोवरती जे आरोप करतोयस ना ते चुकीचं करतोयस. सौमित्र दादा, मी शांततेने ऐकून घेतोय, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी ऐकून घेईन. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, सारंग तुझ्या डोळ्यावर हिच्या चांगुलपणाची झापड आहे ना, ती एक दिवस नक्की उतरणार आणि तेव्हा सगळेजण तुम्ही माझे शब्द आठवणार. तेव्हा मात्र चांगलाच धक्का सारंगला बसतो. इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश आता सगळं काही आपल्याला नीट प्लॅन आखून करावं लागणार. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी ऐश्वर्या खूपच चालाक आहे, बघितलंस ना तिने आपल्याला कसं तिच्या बोलण्यात अडकवलं. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश खरं सांगू, मला तर असं वाटलं होतं की ऐश्वर्या खरंच बदलले, पण नाही, ऐश्वर्या बदललेली नाही. मला खूप बरं वाटत होतं की आता रणदिव्यांच्या तिन्ही सुना अगदी चांगल्या पद्धतीने नांदणार, पण नाही, ऐश्वर्याने मात्र जो घोळ घालायचा तो घातलाच. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, पण तुला ऐश्वर्यावरती संशय कसा काय आला. तेव्हा जानकी बोलते, सौमित्र भाऊजी येता जाता ऐश्वर्याबद्दल मला टोकायचे, नाही नाही ते बोलायचे, तेव्हा मी स्वतःशीच ठरवलं, सौमित्र भाऊजींना जी बाजू दिसते ती मला नाही का दिसत, मी ऐश्वर्याच्या बोलण्यात येते का, म्हणूनच मी तिच्यावरती लक्ष ठेवलं. आणि खरं सांगू का, मला जोगतिनीने सुद्धा सांगितलेलं, तुझ्या घरात वादळ शिरलंय, वादळ, आणि ते वादळ कसं घराबाहेर काढायचं याचा विचार तू कर जानकी, नाहीतर तुझं संपूर्ण घर ती पोखरून काढेल. तेव्हा मात्र मी ठरवून टाकलं की नाही, आता ऐश्वर्याच वादळ आहे, हे मात्र मला तेव्हा कळून चुकलं आणि त्याच वेळेला मी ऐश्वर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळेला मी ठरवलं की नाही, आता ऐश्वर्या किती खालच्या थराला जाऊन वागते हे मला बघायचं होतं आणि शेवटी तिने तिचं खालचं पाऊल दाखवलंच. अवंतिकाला जे काही तिने जाळून मारण्याचा प्रयत्न केला ना, तिथेच ऐश्वर्या माझ्या मनातून कायमची उतरली. उद्या जरी ती चांगुलपणा तिचा दाखवायची सुरुवात केला आणि खरोखर ती चांगली वागत असली ऋषिकेश, तरी सुद्धा ही जानकी ऋषिकेश रणदिवे ऐश्वर्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी खरंच तुझ्या या गोष्टीचं ना मला कौतुक वाटतं. जानकी तू ज्या पद्धतीने विचार केलास त्या पद्धतीने विचार मी कधीच केला नसता. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश खरं तर हे तुमच्यामुळे शक्य आहे. ऋषिकेश तुम्ही माझ्या सोबत आहात हे मला माहिती आहे, म्हणून मी कोणतंही पाऊल पुढे टाकायला मागे पुढे पाहत नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी मी तुझ्या सोबत कायम असणार. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश आता मिशन ऐश्वर्या चॅप्टर क्लोज करायचं आहे. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, परत एकदा आपल्याला घराला वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेनच आणि ते सुद्धा लवकरच. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश खरं तर कधी कधी मला माझ्यावरतीच राग येतो, मला असं वाटतं की माझं चुकलं. त्यावेळेला लगेच ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो, पुरे झालं आता, आता आपण ऐश्वर्याला तिची लायकी दाखवायची. आणि यात अगदी आनंदाची बातमी म्हणजे ऐश्वर्याला हे माहिती नाही की अवंतिका जिवंत आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश काही झालं तरी अवंतिका जिवंत आहे ही बातमी ऐश्वर्याला कळताच कामा नये. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी पण अवंतिकाला कुठे लपवलंयस. तेव्हा लगेच जानकी बोलते, अहो कुठे म्हणजे काय,
तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. अवंतिका अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ऐश्वर्या कधीच बाहेर शोधूच शकणार नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो म्हणजे? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, अवंतिका आपल्याच घरात आहे आणि ऐश्वर्या एवढी मूर्ख आहे की ती आपल्या घरात शोधण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीकडे बघून हसतो आणि म्हणतो, जानकी, तुझ्यासारखे मास्टर प्लॅन आखायला मला सुद्धा शिकलं पाहिजे. इकडे मात्र ऐश्वर्या खूपच खुश असते आणि स्वतःशीच म्हणत असते, मूर्ख सारंग, तुला जे समजायचंय ते समज, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, या घराला एकत्र आणण्यासाठी मी कधीच प्रयत्न करणार नाही आणि या घराला कायमचं संपवणार. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, आता आपण शेवटचं पाऊल उचलायचं. तेव्हा जानकी बोलते, नाही ऋषिकेश, अजून वेळ आहे. अजून शेवटचं पाऊल आपण नाही उचलू शकत ऋषिकेश, कारण ऐश्वर्याला आपल्याला गाफीलच ठेवावं लागेल. इकडे सौमित्र मात्र त्याच्या बेडरूम मध्ये रडत असतो. त्यावेळेला तिथे सुमित्रा आलेली असते आणि सुमित्रा म्हणते, सौमित्र, सौमित्र, रे शांत हो, किती रडणार आहेस? तेव्हा सौमित्र बोलतो, आई, तुला नाही समजणार. अगं, मी माझी बायको गमावलीये, तुला नाही कळणार ते दुःख. तेव्हा लगेच सौमित्राला सुमित्रा बोलते, ऋषिकेश, अरे याला समजवा कुणीतरी. त्यावेळेला सौमित्र बोलतो, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी, माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, तू माझ्या बेडरूम मध्ये का आलीस? आत्ताच्या आता तू इथून चालती पड जानकी वहिनी, तुझ्यामुळे मी माझं कुटुंब कायमचं गमावलंय. तेव्हा जानकी बोलते, सौमित्र भाऊजी, एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच मला माफ कराल आणि ती वेळ लांब नाही सौमित्र भाऊजी. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, सौमित्र, जरा शांत हो. सौमित्र, तू जे वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, माझ्यासोबत जे घडलंय ते तुला दिसत नाहीये का आई? त्यावेळेला मात्र सुमित्रा काहीच बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऋषिकेश आणि जानकी मिळून ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.